तर आज होता फादर्स डे. ज्यांची ज्यांची जन्मतारीख नाही ना, मला वाटतं त्यांनी फादर्स डेच्या दिवशीच आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे. आम्ही देखील तुमचे लाडके सर्वांचे दादा आणि माझे अहो यांचा फादर डेच्या निमित्ताने मस्त बड्डे सेलिब्रेशन केला आणि त्यासाठी छोटासा एक केक देखील आणला होता मुलांनी. मुलींनी 2 गुलाबाचे फुलं आणले होते दोघांसाठी, त्यांना गुलाबाचं फूल दिलं. तसंच बारक्याने एक छोटंसं असं ग्रीटिंग कार्ड देखील बनवलं होतं. त्याचा काल दिवसभर चालू होतं ते ग्रीटिंग कार्ड. रविवार होता, मग काय नाही, त्यांनी दिवसभरात फक्त एवढे ग्रीटिंग कार्ड तयार केलं त्याच्या पद्धतीने. एवढं खरं आहे की त्यांनी त्याच्या पद्धतीने बनवलं. असं सुंदर असं ग्रीटिंग कार्ड बनवून घेतलं आणि मुलीने 2 गुलाब आणले होते, ते 2 गुलाब दिले. त्यानंतर केक कटिंग वगैरे करून घेतला. मग नंतर मोर्चा वळाला आपला स्वयंपाकाकडा. स्वयंपाकाची सुरुवात आम्ही बरीच अगोदर केली होती. त्यात स्वयंपाकाला तिघी असल्यामुळे स्वयंपाक कमी, चर्चा आणि राहाडा जास्त होता. तर त्याच्यातनं मेनू ठरण्यात बराचसा वेळ गेला. त्याच्यानंतर असं तसं करून मेनू ठरला. मेनूमध्ये मस्तपैकी कोथिंबीर वडी, काजूची भाजी, जिरा राईस आणि आपल्या साध्या पोळ्या करायच्या ठरल्या होत्या. मग कोथिंबीर वडी मलाच करावं लागली. कोथिंबीर वडी करून घेतली, पण सध्या आता थोडीशी कोथिंबीर महाग असल्यामुळे कोथिंबीर जरा बेतानेच घातली, पण वडी खूप छान तयार झाल्या होत्या. मग सुरुवातीला आधी कोथिंबीर वडी तयार करून घेतली. थोडा जो किचन वाट्यावरती पसारा आहे तो थोडासा इग्नोर करा, कारण की काय झालं, कामाबरोबर धिंगाणा घालत स्वयंपाक केल्यामुळे काय झालं, थोडा पसारा देखील झाला होता आणि शेवटी आपल्यालाच आवरायचं होतं. त्यामुळे काय नाही, असो. मस्त कोथिंबीर वडीचं मिश्रण तयार करून घेतलं आणि त्याच्यावर तीळ घातले. तीळ घातल्याशिवाय कोथिंबीर वडीला रूपच येत नाही. म्हणजे कसं, डोक्यावर पदर घेतलेली बाई कशी असते, अगदी तशी कोथिंबीरवर तीळ घातली का अप्रतिम अशा वड्या दिसत्या. त्यानंतर उकडून घेतल्या ना, मस्त थंड झाल्या ना, कट करून घ्यायच्या आणि तेलावरती फ्राय करा. किंवा तुम्ही ह्या वड्या जरी नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी देखील अप्रतिम लागतात. अशा वड्या करून घेतल्या. तुम्ही पाहू शकतात वडी कसली आपल्यातून दिसते ना, अशी सुद्धा खायला तुम्हाला सांगू इतकी खमंग लागते ना. तुम्ही एकदा ना, मी यूट्यूबवर ह्याच्या आधी रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही ती नक्की जाऊन बघा. असे वाकडे तिकडे चाळे करून काल स्वयंपाक केला आहे. म्हणजे काय धिंगाणा काय राडा घातला आहे फक्त आम्हालाच माहिती. आणि आम्हाला असं विशेष कॅमेरामॅन नसल्यामुळं ते सगळं शूट करता नाही आलं. याच्यामध्ये कोथिंबीर वडी जी आहे ती मी बनवली होती. बहिणीची मुलगी आहे तिने जिरा राईस बनवला होता आणि माझ्या मुलीने काजूची भाजी बनवली होती. असा मस्त बेत केला होता काल स्वयंपाकामध्ये. त्यानंतर मग बाहेर जेवायचं ठरलं. मग मस्त अंगणात पंगत टाकली आणि सर्वांनी असं एकत्र गप्पा मारता मारता याची त्याची चेष्टा करता करता असं सुंदर जेवण केलं ना. म्हणजे बऱ्याचदा जेवण करताना तारक मेहता पाहणारे फॅमिलीसारखं आमचं चालू होतं. अगदी तारक मेहतासारखं ह्याची उडव त्याची उडव असं याची त्याची खेचत खूप छान जेवण केलं. असं काल फादर डे खूप आनंदात साजरा केला. तुम्ही पण